राहुरीच्या अस्मितेच्या पदराचा अपमान करण्याचं काम शिवाजी कर्डिले यांनी केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुरीची अस्मिता काय असते हे जनता त्याला नक्कीच दाखवून देईल, असा पलटवार आमदार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजी कर्डिले यांच्यावर केलाय. लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरामध्ये आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारी दवाखान्यासमोर रॅलीचं सभेत रूपांतर झालं. याप्रसंगी आमदार तनपुरे म्हणाले की 2019 विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी माझ्या प्राजक्ताला पदरात घ्या असं भावनिक आवाहन केलं होतं. त्यानंतर येथील मतदारांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. ते उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही. मात्र सौ तनपुरे यांच्या त्यावेळच्या भाषणावर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत आमदार तनपुरेंनी कर्डिलेंचा चांगलाच समाचार घेतला. कर्डिले यांनी राहुरीच्या अस्मितेच्या पदराचा अपमान केलाय. त्यांनी सभेत नको ते वक्तव्य केलंय. त्यांच्या पत्नीनं देखील असंच वक्तव्य केलं होतं. यावर प्रत्युत्तर द्यावं अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र आम्ही स्त्रीचा सन्मान करतो. आम्ही तेवढे भान ठेवतो. आमची संस्कृती तेवढी आहे. राहुरी तालुक्याची देखील तेवढी संस्कृती आहे. या तालुक्याची संस्कृती ज्यांना कळलीच नाही त्यांना हा तालुका त्यांची जागा दाखवून देईल, असा घणाघात तनपुरेंनी केलाय. 2019ला याच ठिकाणी इथं विधानसभेची सांगता सभा झाली आपली. 2019च्या विधानसभेच्या सांगता सभेमध्ये त्यावेळेस माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरेंनी इथं भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या प्राजक्ताला पदरात घ्या असा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि मोठ्या प्रेम माझ्यावरती राहुरी नगर पाथर्डी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने खूप भरभरून प्रेम मला दिलं आणि मी देखील त्या प्रेमाची उत्तरे अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून करण्याचा प्रयत्न करतोय, पुढेही करतोय. तुमचे उत्तर फिटू शकत नाही माझ्यावरती, एवढं त्या ठिकाणी तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. पण मात्र या राहुरीच्या अस्मितेच्या पदराचा अपमान करण्याचं काम काल शिवाजी कर्डिले इथे केलेलं आहे. काल त्या ठिकाणी नको ते वक्तव्य. मात्र आमची संस्कृती आहे. आम्ही खरं मागे एकदा आपले समोरचे उमेदवार आहेत त्यांच्या सुविधे पत्नी एका ठिकाणी आल्या होत्या. कुठेतरी मला वाटतं एका गावात काहीतरी कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळेस कुठेतरी झालं काहीतरी आणि समोर लोक काहीतरी बोलली. पण मात्र मला काही लोक म्हटली की तोही मुद्दा घ्या. पण शेवटी कसं आहे, स्त्रीचा सन्मान करतो आपण त्या ठिकाणी विषय असतो त्यांचा. त्याच्यामुळे आपण त्यांच्या स्त्रियांवरती त्यांच्या पत्नींवरती बोलणं काही योग्य नाही. आम्ही तेवढं भान ठेवतो. तेवढी संस्कृती आमची त्या ठिकाणी आहे. या राहुरी तालुक्याची देखील आहे आणि राहुरी तालुक्याची संस्कृती ज्यांना कळलेली नाही त्यांना निश्चितपणे आता आणि पुढे 6 महिने लोक त्या ठिकाणी या तालुक्याची काय संस्कृती आहे ती दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. व्यासपीठावर यशपाल भिंगे, अभिजित ससाणे, लोणी बुद्रुक सरपंच प्रभावती घोगरे, मनीषा ओहळ, प्रेरणा उद्योग समूहाचे सुरेश वाबळे, धर्मवीर छत्रपती प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे, मच्छिंद्र सोनवणे, प्रकाश देठे, गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले, संतोष आघाव, सुरेश निमसे, बाळासाहेब भिटे, बाळासाहेब आढाव, विजय तमनर, प्रशांत शिंदे, डॉक्टर राजेंद्र बानकर, किसन जवरे, बाळासाहेब जठार, ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब कुदनर उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.